नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जवळजवळ वर्षाला नगरपालिकेचं उत्पन्न 30 कोटी रुपये आहे आणि वाऱ्याला प्रत्येक येणार शासनाने दिलेल्या पांडुरंगाच्या कृपेने अनेक कोटी रुपये या पंढरपूरच्या विकासासाठी दिले. मी नाही म्हणत, असे गेल्या 40 वर्षे 30 वर्षे नगरपालिका चालवणारे प्रशासक म्हणतात, व्यवस्थापक म्हणतात की मी इकडे 200 कोटी आणले, इकडे 100 कोटी आणले, इकडे 18 कोटी आणले, इकडे 40 कोटी आणले. माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत, नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा काय व्हायला पाहिजे. नगरपालिकेचं मतदान केल्यानंतर नगरपालिकेचा वार्डातला नागरिक काय सांगतो, आम्हाला 2 टाइम स्वच्छ पाणी द्यावं, आमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्हाला स्वच्छ रस्ता द्यावं, आमचं गटर तुंबलं नाही पाहिजे, आम्हाला ड्रेनेज योग्य रीतीने चालल्या पाहिजेत आणि आम्हाला स्वस्त दरामधला नगरपालिकेचा दवाखाना चालू ठेवावं. आम्हाला तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा आम्हाला या वार्डामध्ये वायफाय असावा. आम्हाला या वार्डामधल्या नागरिक गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी एखाद्या कुटुंबातला माणूस देहांत झाल्यानंतर त्याच्या वैकुंठाचा खर्च सगळा आमच्या नगरपालिकेच्या वतीनं व्हावा. आम्हाला कमी दरामध्ये लाईट बसवण्यासाठी या कमर्शियल वीज बिल आम्हाला परवडत नाही. सोलर ऊर्जा राबवून प्रत्येक वार्डामध्ये मोफत लाईट कशी मिळेल ही आमच्या डोक्यातली कल्पना आहे. गेल्या 40 वर्षापासून माऊलीच्या त्या क्रांती चौकापासून वडर घाटापर्यंत रस्ता आहे का इथल्या एखाद्याने हात वर करून सांगावं. इथे अजून जत्रा जातात. गेल्या 40 वर्षापासून अंबाबाईच्या पटांगणापासून हरदेश विशी पर्यंत रस्ता आहे का. गेल्या 40 वर्षापासून नदीला पूर आला की आमच्या लकुबाईची झोपडपट्टी पाण्यामध्ये जाती, अंबाबाईची झोपडपट्टी पाण्यामध्ये जाती, व्यासनारायणची झोपडपट्टी पाण्यामध्ये जाती. पण त्याला पर्याय व्यवस्था करण्यात, त्याच्याला पर्याय व्यवस्था करण्याचं नगरपालिकेचं कर्तव्य असताना ते करत नाही. भगीरथ दादा ज्या वेळेला ह्या झोपडपट्ट्या काढायचा निर्णय झाला या सत्ताधाऱ्याकडून, आणि मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असल्यामुळे, मी लढाऊ कार्यकर्ता असल्यामुळं मी विरोध केला आणि साऱ्या गाड्या माघारी पाठवल्या आणि पुन्हा महाराष्ट्राच्या राज्य शासनाकडून एक जार 1995 ऍक्ट जार निर्माण केला, जे राहील त्या झोपडपट्ट्या कायम करण्याचं काम मी पहिल्यांदा केलं. त्यानंतर यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सरकारी दवाखान्याची अवस्था अत्यंत दुर्दैव झाली. मोठमोठ्या हॉस्पिटलची भरती करण्यासाठी सामान्य गरीब विभागातल्या वार्डातल्या नागरिकाला ते हॉस्पिटल परवडत नाही. युगायुगाने 1995 ला सरकार माझं होतं आणि त्या सरकारच्या काळामध्ये आरोग्यमंत्री माझा मित्र सुरेश नवले नावाचा आरोग्यमंत्री होता आणि सुरेश नवलेपुढे मी प्रस्ताव पाठवला की मला कोणत्याही प्रकरणामध्ये 100 खाटचं एसी रूमचं कॉटेज मला पंढरपूरला पाहिजे. आणि मग त्यावेळेला आमदार सुधाकर पंत परिचारक होते. त्यांचा आणि माझा याविषयी वादावाद झाला. ते म्हणले गोपाळपूरचा एक पलीकड 65 एकर जमीन आहे, साईनाथराव तिकडे आपण कॉटेज बांधू.
अरे ग्रामीण भागातला माणूस एसटीतनं उतरला, रेल्वेतनं उतरला, अंबाबाईच्या मैदानात उतरला तर गोपाळपूरला जाणार काय? तर ते हॉस्पिटल इतकंच झालं पाहिजे म्हणून मी हट्टाला भेटलो आणि ते हॉस्पिटल माझ्या काळामध्ये झालं. और मग गुलाम अधिकारी आहेत नगरपालिकेमध्ये आणून बसवायचे, मनमानी कारभार त्या अधिकारी करायचा. माझ्या आयुष्यामध्ये नगरपालिकेची पायरी चढवणार एक दिवस मी गेलो. सतीश कुलकर्णी नावाचा अधिकारी होता, तो गुलाम होता. त्याला विचारलं या वार्डातला या विभागातला तू पाण्याची लाईन या विचारता असताना आडवे तिडवे उत्तर दिले. भगीरथ त्याला मी त्याला सांगितलं की उद्या 5:30 वाजेपर्यंत तू या खुर्चीवर दिसला गाठ माझ्याची आहे. त्यावेळेला लक्ष्मण पापरकर सगळे नगरसेवक होते माझ्या बरोबर, सगळे होते. आणि दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता त्याच्या हातामध्ये ऑर्डर दिली, त्याची ट्रान्सफर केली आणि योग्य अधिकारी नगर विकास खात्याला म्हणलं मला योग्य अधिकारी द्या. तो राजकीय पुढाऱ्याचा ऐकणारा नसला पाहिजे, जनता जनार्दनाचे प्रश्न सोडवणारा मला अधिकारी द्या. जीवन सोनवणे नावाचा अधिकारी मी बदलून आणला. जीवन सोनवणे नावाचा अधिकारी मी पंढरपूरला बदलून आणला. शिंदेला माहित असेल, बरोबर आहे. आणि त्या अधिकाऱ्याला सांगितले की तुझ्या मना पंढरपूरच्या नागरिकांचा विकास, त्यानंतर रस्त्याची कामं, शॉपिंग सेंटर सुरू झालं, लोकांना गार्डन नाही. सोनवणे साहेब म्हणला पहिल्यांदा काम हातामध्ये घ्या आणि जिजामाता गार्डनचं काम हातामध्ये घेतलं. ते माझ्या हक्कामुळे माझ्या कारकिर्दीमुळे गार्डन झालं. हत्ती पिसाळला 11 लोक खेळत झाले. अनेक वेळा आमदारांना सरकारला पत्र व्यवहार केला की गोपाळपूरच्या पुराचा विल्हेवाट लावा. आणि मी उपोषणला गोपाळपूरला बसल्यानंतर 3ऱ्या दिवशी पूल मंजूर करून गोपाळपूरचा पूल झाला. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री आले, अनेक गेले. अनेक मुख्यमंत्री, अनेक नगर विकास खात्याचे मंत्री, अनेक पाटबंधारे खात्याचे मंत्री, अनेक आरोग्य मंत्री, या सगळ्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पांडुरंगाच्या कृपेने वेगवेगळ्या पद्धतीने निधी दिला. आणि त्या निधीची आणि महाराष्ट्रात या दर वर्षाला उत्पादन असणाऱ्या 30 कोटी रुपयाचा खऱ्या अर्थानं विल्हेवाट तुम्ही जर 3 महिन्याला एक विभाग घेतला असता तर बालाजीच्या धर्तीवर, गजानन महाराजांच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास झाला असता. कोणत्याही माय बावलीच्या पायाला ठेच लागली नसती, खडा टोचला नसता आणि कुठेही धुळीचं साम्राज्य निर्माण झालं नसतं. कोणत्याही ठिकाणी गर्वाने सांगितलं असत्या मी पांडुरंगाच्या नगरीत राहणारा नागरिक आहे, मला टॅक्स कमी आहे, मला मुबलक पाणी मिळतं. माझी नगरपालिका ज्या त्या ठिकाणी दिवाबत्तीनं लकलक झालेली आहे, माझ्या विभागामधली कोणतीही अडचण कधी मला नगरपालिकेनं भासू दिली नाही. म्हणून मी सगळ्या गर्वानं सांगितलं असतं. पण 40 वर्षामध्ये तसं काही घडलं नाही. अशा गोष्टी घडल्या नाहीत. मला आज टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी प्रणिता फालके यांना नगराध्यक्ष म्हणून, प्रभाग क्रमांक 4 मधल्या दोन्ही नगरसेवकांना, प्रभाग क्रमांक 5 मधल्या एका नगरसेवकांना, प्रभाग क्रमांक 9 मधल्या एका नगरसेवकाला प्रचंड मताने निवडून देता मला खात्री आहे. कारण मी गेले 40 वर्ष लोकांसाठी मत मागितली. 40 वर्षासाठी माझ्या कुटुंबातला कधी मी माणूस उभा केला नाही. प्रत्येकाला हातभार लावला, प्रत्येकाला वाढवत गेलो, पाठीशी उभा राहिलो, आशीर्वाद देत गेलो, लोकांना विनंती केल्या आणि निवडून आणलं. पण 40-50 वर्षामध्ये तुमची मनोभाव सेवा केली वेगवेगळ्या पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून. मला एकदा शिंदेना माहित आहे, शिंदे नगरपालिकेमध्ये होते. या गाढव लोकांच्यासाठी मला गाढव मोर्चा काढायची वेळ आली. 30 नगरसेवक, एक नगराध्यक्ष, 31 गाढवाचा मोर्चा मी काढला होता.
मोर्चा काढल्यानंतर अख्खा पंढरपूर गाडव मोर्चा बघायला आला. किती गाडव कारभार चाललाय म्हणून. आणि मग गाडव मोर्चा भाषण संपल्यानंतर सरळ नगरपालिकेमध्ये गाडव घुसली. कोणते कोणते आंदोलन करायची वेळ, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन केलं. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही घरपट्ट्या वाढवताय, पाण्यापट्ट्या वाढवताय. इतर जिल्ह्यातल्या पाणीपट्टी कशी आहे, इतर तालुक्यातली पाणीपट्टी कशी आहे. इथून 90 किलोमीटर सांगोल्याला पाणी नेलं, पण त्या ठिकाणी 2 टाइम पाणी. मंगळवेढ्याला पाणी 2 टाइम. प्रत्येक नगरपालिकेमध्ये दिले पाणी. उजनी उशाला असताना काकाला कळसाण गावाला वळसा म्हणल्यासारखं उशाला नदी आहे. आणि तुम्ही 7 तास 1 तास पाणी देता आम्हाला. 1 तासामध्ये एका कुटुंबामध्ये जर 25 माणसं असली, त्याला प्यायला किती भरायचं, आंघोळीला किती भरायचं, स्वयंपाकाला किती भरायचं, कपडे किती धुवायला पाहिलं. काय अवस्था करून सोडली 40 वर्षांमध्ये. ही अवस्था दुर्दशा जर दूर करायची असेल, तीर्थ विकास आघाडीला आपल्याला प्रचंड मताने नगरपालिकेमध्ये सत्तेवर बसवावं लागेल. आणि असं काही समजू नका की भारतीय जनता पक्षाचं कमळ दिला नेत्यांचं सरकार, पण या तीर्थ विकास आघाडीमध्ये देखील एकनाथ शिंदेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, उभाटाचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, मनसेचे आहेत. आणि ही खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं, ज्या जनतेची सेवेला जितका ग्रँड पाहिजे तेवढं देण्याची खातं ती नगर विकास खातं आमच्याकडे आहे. पाणी पुरवठा खातं आमच्याकडे आहे, आरोग्य खातं आमच्याकडे आहे, राज्य परिवहन महामंडळ खातं आमच्याकडे आहे, उद्योगाचं खातं आमच्याकडे आहे. आणि यासाठी भगीरथ दादा आणि प्रेमिताईला आम्ही अडचण येऊ देणार नाही. मंत्र्यांच्या दारात बसून तुमचे प्रस्ताव मंजूर करून पाहिजे तेवढा भरमसाठ निधी देण्याची तयारी आमची आहे. तुम्ही काळजी करू नका. मनावरलं दडपण दूर करा. आणि आज मी पाहिलेली भाजप आज महाराष्ट्रात, हिंदुस्थानात नाही. मी लालकृष्ण अडवाणी बरोबर हेलिकॉप्टर मध्ये फिरलो, मुरली मनोहर जोशींबरोबर फिरलो, प्रमोद महाजन बरोबर फिरलो, गोपीनाथ मुंडेंबरोबर फिरलो, मी नितीन गडकरी साहेबांबरोबर महाराष्ट्र फिरलो. अरे ती भाजप कुणी कर. आणि आत्ताची भाजप गुंड, मवाले, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, अत्याचारी, बलात्कार करणारे आणि किती जणांवर दहशत निर्माण करते. हे थांबलं पाहिजे. उद्रेक होईल, महाराष्ट्राच्या जनतेचा उद्रेक होईल. यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी येत्या 2 तारखेला प्रेमतीताई भालके, पूनमताई अभंगराव, धनंजय कोटाळकर, आमचे सुमित शिंदे, करकमकर या सगळ्यांना नगरपालिकेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवाल हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.